नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रावर. मी अशोक वानखडे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या निर्णयानंतर ज्या हिशोबाने हळूहळू संघाला दिल्लीमध्ये बसलेले दिल्लीश्वर साईडलाईन करत होते, तेव्हा मी एका टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणालो की काय पुढचे संघचालक नरेंद्र मोदी अपॉइंट करतील का किंवा अपॉइंट करतील का. तेव्हा बऱ्याच लोकांना ते अतिशय खुपलं. काही लोक जे मला ओळखत होते, माझ्याशी त्यांचे संबंध आहेत, ते त्यांनी फोन करून नाराजी व्यक्त केली. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही संघाला नीट ओळखलेलं नाही. संघाचा कुठून सुरुवात आणि कुठपर्यंत आहे ते शंकरासारखं आहे, कोणाला कळत नाही. आणि संघाची ताकद हे वानखडे तुम्हाला कळणार. मी म्हटलं ठीक आहे, चूक होऊ शकते माझ्याकडनं, पण वर्तमान स्थिती तर तीच आहे. कारण 2013ला जेव्हा नरेंद्र मोदींना कॅम्पेन कमिटीचा चेअरमन बनवलं गेलं, अडवाणीला साईडलाईन केलं गोव्याला, आणि मग भाजपामध्ये दुफळी माझ्यासारखी स्थिती झाली. अडवाणीच्या घरावर दगडफेड झाली. त्या अडवाणींनी दिवस रात्र एक करून 2 वरून पार्टी या स्थितीने आणली होती. आणि त्यानंतर पुढे अडवाणींना घरी बसावं लागलं. आणि त्या काळात जेव्हा पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून घोषित केलं भाजपाने गोव्याच्या त्या मीटिंग नंतर दिल्लीमध्ये, त्यावेळेला एक मोठं डेलिगेशन जे संघाशी फार जवळचे लोक आहेत, संघाचे जुने संघाचे पदाधिकारी जे गुजरातमध्ये होते, ते गेले आणि त्यांनी मोहन भागवतांना विनंती केली की तुम्ही नरेंद्र मोदींना नीट ओळखत नाही, ते अतिशय महत्वाकांक्षी आहेत आणि ते तुम्हाला फार भारी पडतील. तेव्हा सगळ्या त्यांच्या गोष्टीला कोणी महत्व दिलं नाही आणि ते विचार वापस गेले. त्यानंतर 2024 ची निवडणूक पहा. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जर असे म्हणत असतील जे पी नड्डा की आम्हाला आता संघाची गरज नाही, जे पी नड्डाची एवढी हिंमत नाही की ती एक स्वतःचं डिसिजन छोटं ऑफिसमध्ये पिऊन अपॉइंट करण्याचं घेत. जे डिसिजन त्यांना घ्यायचं आहे ते वरनं येतं, ते फक्त रबर स्टॅम्प सारखे काम करतात. त्यांनी केलेलं हे वक्तव्य हे या 2 गुजरात्यांच्या डोक्यातनं आलेली आयडिया होती. पुढे संघाने पण आपली ताकद दाखवली आणि 370 पार म्हणणारी भाजपा 270 सुद्धा पार करू शकली नाही. टेक्निकली 180 वर आली. मशिनीच्या कृपेने एडीआरची रिपोर्ट 79 मशीन्सवर गडबड झाल्याचा आरोप आहे, त्यातल्या 60 सीट बीजेपीला मिळाल्या, असे ते 240 वर आले. आणि त्यानंतर मग संघटना आणि सत्तेवर ज्या बीजेपीची पकड होती त्यातनं संघटना आपल्या ताब्यात यावी असा भाजपचा प्रयास सुरू झाला. मोहन भागवत जे सरसंघ चालक आहेत, त्यांनी लगातार केंद्रामधल्या यांना काही त्यांचे कान ओढले, म्हणजे त्याला थोडस ज्ञान दिलं. संघ कधीही डायरेक्ट काही ऑर्डर देत नाही, पण संघ आपलं वक्तव्य देऊन संघचालक जेव्हा बोलतात तेव्हा त्याचे बरेच त्याचे अर्थ असतात. त्यानंतर भाजपाचा अध्यक्ष कोण याच्यात दिल्ली आणि नागपूरच्या मधात खिचाताण चालू आहे. आणि असं असतानाच मोहन भागवतांनी जे आता प्रकार होऊन राहिले, कुठे संबलमध्ये तर कुठे प्रत्येकच गावी आता कुठे ना कुठे मस्जिदीत मंदिर दिसून राहिलं. त्यावर मोहन भागवत म्हणाले की राम मंदिर झालं, तो एक संघर्ष होता, खूप जुना संघर्ष होता. ठीक आहे, ते झालं, आता मंदिर बनणं सुरू झालं, आता बनूनच जाईल, लवकर पूर्ण होईल. पण आता प्रत्येक मस्जिदीमध्ये शिवलिंग धोंडू नका, शोधू नका. सगळ्यांना सोबत जायचंय, सोबत राहायचंय. त्यानंतर
त्यांनी दुसरं वक्तव्य दिलं की राम मंदिर बांधणे म्हणजे हिंदुत्वाचं लिडरशिप घेणे नव्हे. काही लोक रामाच्या नावाने स्वतःला हिंदूच्या नेते घोषित केले आहेत, ते चुकीचं आहे. संघाकडेच हिंदूचं नेतृत्व राहील अशी त्यांची जे आहे ते अंडरलाईन केलेली गोष्ट होती. त्यानंतर पुढे ते म्हणाले, धर्माची व्याख्या करताना ते म्हणाले की धर्म जर नीट समजून नाही घेतला तर अनर्थ होतो. अर्ध्या आणि अपुऱ्या धर्माच्या ज्ञानामुळे अधर्माला जन्म देण्यात येतो. धर्माच्या नावावर अत्याचार होतात ते गैरसमजामुळे, आणि ते गैरसमज याच्यासाठी होतात कारण धर्माचं ज्ञानच तुमचं अधुरं आहे, ते तुम्हाला अधर्माकडे घेऊन चाललं. त्यामुळे सांप्रदायांनी, पंथांनी आणि प्रबोधनकारांनी समाजाला नीट धर्म समजावून सांगायला हवा. प्रबोधनकार करणारे पंथ, संप्रदाय या देशाचं वैभव आहे, आणि हे सगळे एकामेकाला जोडण्याचं काम करतात, तोडण्याचं नव्हे. अहिंसा किंवा अहिंसेने वागणे हाच धर्म आहे. संघ धर्म रक्षणासाठी काम करतोय, पण मग सगळ्यालाच सामावून घेणं हे आपली जुनी संस्कृती आहे. मग त्यांनी हे सांगितलं की कसं कोण ख्रिश्चन समाजाचं ख्रिसमस सुद्धा चांगल्यानी मनाने एकामेकाच्या सणा दोन समाज एकामेकाला मदत करतात, उत्साहानं सोबत साजरे करतात. हे त्यांचं वक्तव्य 2-3 आल्यानंतर कुठे ना कुठे दिल्ली असहज झाली, आणि मग एक युद्ध सुरू झालं. ते युद्ध 2 गुजराती वर्सेस मोहन भागवत. पण समोर जसं शिखंडीला उपयोग केला गेला भीष्मासमोर आणण्याचा, तसा मोहन भागवत समोर काही कथावाचक, तथाकथित जगद्गुरू शंकराचार्य यांना उतरवण्यात आलं. देवकीनंदन ठाकूर एक कथावाचक आहेत. त्यांनी इज्जत ठेवून धमकी दिली संघाला. ते म्हणाले की मोहन भागवतांबद्दल माझा फार आदर आहे आणि मी त्यांच्यावर काही बोलू इच्छित नाही, परंतु संघाने समाजाला समजून घ्यावं, आपले विचार समाजावर थोपवू नये. जगद्गुरू रामभद्राचार्य ते म्हणाले, तुळशीपीठाचे पीठेश्वर आहेत ते म्हणाले की मोहन भागवतांशी मी बिलकुल सहमत नाही, आणि भागवत आमचे अनुशासक नाही, आम्ही संघाचे अनुशासक आहोत, हे आता संघाने लक्षात घ्यायला हवं. म्हणजे संघामुळे आम्ही नाही, आमच्यामुळे संघ आहे, संघाने लक्षात घ्यायला ठेवा. दुसरीकडे एक शंकराचार्य आहे ज्योतिषपीठाचे, अभिमुक्तेश्वरानंद, ते म्हणाले की संघ नेहमी सुविधेचं राजकारण करतो. जेव्हा त्यांना राम मंदिर बांधायचं होतं तेव्हा त्यांना त्या मस्जिदीत देऊळ दिसत होतं. आता त्यांची लगेच भाषा बदलली. रामदेव बाबा पूर्णपणे मी मोहन भागवतच्या वक्तव्याशी असहमत आहे असं ते म्हणाले. आता हेच जर वक्तव्य नरेंद्र मोदी किंवा अमित शहानी दिलं असतं तर यांच्या एकाहीनी तोंड उघडलं नसतं. संघाला नेहमी वाटतं की भाजपा आमची शाखा आहे किंवा भाजपा आमचं एक ऑफलेट आहे, एक व्हर्टिकल आहे, परंतु बाकी व्हर्टिकल पेक्षा भाजपा वेगळं आहे. कारण भाजपाकडे सत्ता असते केंद्रात. जर तुमच्याकडे सत्ता असली तर त्या सत्तेचा जो ताकद असते ती फार वेगळी. केंद्रात मनी पॉवर आणि मसल पॉवर दोन्ही पण. मनी पॉवर म्हणजे पैशाची बिलकुल कमी नाही, आणि मनी पॉवर नंतर मसल पॉवर जे म्हणतो मी ते काही गुंडे बदमाश नव्हे. मसल पॉवर म्हणजे एजन्सीचा पॉवर, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, IB,
याचा वापर करून जे केंद्रीय नेतृत्वाला आता महत्वाकांक्षी जी उडान घेतली त्यांनी, त्यामुळे त्यांना वाटतं की जसे बाकी लोक येऊन तिथे सगळे संविधानचे तिन्ही खांब येऊन तिथे झुकतात, सगळे धर्माचार्य त्यांची जय जयकार करतात, तर संघाने सुद्धा आता ज्ञान देण्यापेक्षा जय जयकार करावी, नाही तर मग संघाला अशी उत्तरं देण्यात. पण सोशल मीडियावर जर आपण पाहिलं, ट्विटरवर किंवा बाकी जागी, तर मोहन भागवत त्यांच्या विरुद्ध जी आग ओकली जाते ती अकल्पनीय आणि अपाठणीय आहे, वाचू शकत नाही इतकी घाणेरडी आहे. हे सगळं कोणी केलं? हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो, बाबुळीचं झाड लावल्यावर त्याला आंबे कसे येतील, काटेच येतील. त्यामुळे ही जी लढाई सुरुवात झाली 2024च्या निवडणुकीच्या दरम्यान, संघाची गरज नाही, त्यानंतर संघाने ताकद दाखवली, हे सरकार बैसाखीवर कुबड्यांवर आणलं, त्यानंतर संघटनेवर पकड घेण्याचा प्रयत्न संघाने केला आणि त्याच नंतर जे हाल आहेत ते सगळे शंकराचार्य, म्हणजे सगळे शंकराचार्य नव्हे, काही एक कथावाचक आणि जी फौज उतरवली त्यांनी मार्केटमध्ये मोहन भागवतच्या विरुद्ध. आता प्रयागराजला कुंभ आहे आणि कुंभामध्ये धर्म सांसद होणार. आतापर्यंत जेव्हा धर्म सांसद व्हायची मध्यभागी मोहन भागवत बसले असायचे, विचार महत्व मोहन भागवतचे असायचे, संघाचे असायचे आणि शब्द संतांचे असायचे. यावेळेला विचार पण संतांचे आहेत किंवा शब्द संतांचे आहेत आणि विचार दिल्लीचे असणार, एवढं नक्की. मोहन भागवतांच्या विरुद्ध ठराव पास करतील, मोहन भागवतांना एंट्री बॅन करतील, हे तर वेळच सांगेल. परंतु ही लढाई हात घ्यायची झालेली आहे आणि आता संघर्ष संघाला पण पुढे फार जबरदस्त आहे असं दिसतंय. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.